नाही. नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया. आज खऱ्या अर्थानं गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज सर्वच ठिकाणी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घेऊन जाण्यासाठी शहरांमध्ये, तिथल्या बाजारपेठांमध्ये भाविकांची मोठी रेलचेल असताना पाहायला मिळते. आपण कळंब तालुक्यातील आढाळा या गावी काही कामानिमित्त आलो होतो आणि रस्त्यांवरती असं एक चित्र दिसलं की मला वाटलं की याची बातमी आपण केली पाहिजे. आपण आढाळ्याच्या या आढाळा गावामध्ये आहोत आणि इथं जर पाहिलं तर एकीकडे मोठमोठ्या शहरांमध्ये गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी जी रेलचेल पाहायला मिळते. चांगले नवे जुने कपडे घालून या ठिकाणी भाविक आपला सण या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आपण ग्रामीण भागातलं जर हे चित्र पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते आढाळा येथील हा मुलगा आहे ज्यांनी सुंदर असा या ठिकाणी गणपतीची मूर्ती ही चिखलातून बनवलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती ही बनवलेली आहे. तुझं नाव काय? वैभव. पूर्ण नाव सांग ना. वैभव विनोद हगारे. बर, किती वेळ झालं तू बनवतोस ही मूर्ती? 1 तास झालं करीब. 1 तास झालं. बर, आता किती वेळ लागला? 1 तास लागला का याला सगळं बनवायला? बर, का वाटलं की आपण चिखलाची अशी मूर्ती बनवावी काय? ते तर घरी नवीन आणत होते पप्पा, मी म्हणलो नका आणू, मी बनवतो. मग आता घरी मूर्ती दुसरी आणणार म्हणजे बाजारातून काय हेच वापरणार? हेच वापरतो. म्हणजे असं प्रत्येक वर्षी करतो का आता ह्या वर्षीच केलं? ह्या वर्षीच केलंय, मित्रांनी सांगितलं म्हणून केलंय. कुठल्या मित्रांनी सांगितलं तुला? इथलंच का? बर, मग आता काय काय बनवलंस तू? काय काय बनवलंस? मी गणपती बनवला, मोदक बनवले, उंदीर मामा बनवले. उंदीर कुठे आहे? हा, बर, आपण आता पाहिलं तर अतिशय प्रसन्न असं हे चित्र आहे. एकीकडे शहरांमध्ये जे वातावरण आहे, जी झगमगाट आहे त्याला कुठेतरी बाजूला सारून इथं देखील आपल्याला असा पद्धतीचा आनंद या बालकांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. चिखलाच्या साह्याने ही मूर्ती साकारलेली आहे गणपती बाप्पाची आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती ही या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. एकंदरीतच खरं पाहिलं तर हौसेला आणि आपल्या एखाद्या कलाकृतीमधून आपण देवाप्रती जी काही भक्तिभाव आहे तो या ठिकाणी या बालकांच्या चेहऱ्यावरून दिसून येतोय. नमस्ते, धाराशिव न्यूज, आढाळा, कळंब.